प्रेज द लॉर्ड. पुन्हा आपणा सर्वांचे स्वागत बायबल अध्ययनामध्ये. आणि खरोखर तुम्ही चांगले ताजेतवाने चाललेले आहात. थोडी स्तुती असो. आपण अजूनपर्यंत ज्या भागामध्ये पाहिलेलं आहे त्यामध्ये सर्व काही परमेश्वराने निर्माण केलं ते सर्व काही चांगलं निर्माण केलेलं आहे. या पृथ्वीवर प्रत्येक वस्तू चांगली आहे, प्रत्येक प्राणी चांगला आहे. आणि आपण पाहिलं की 6व्या दिवसामध्ये आहोत निर्मितीच्या, आणि 6वा दिवस अजून पूर्ण झालेला आहे. पण 6व्या दिवसामध्ये एक अद्भुत प्रकारे परमेश्वर विशेष काही निर्माण केलेलं आहे, आणि ते जर कोण आहे तर मनुष्य प्राणी. आणि मनुष्य जो आहे हा विशेष आहे. या पृथ्वीतलावरती सर्व प्राण्यांच्या पेक्षा वेगळा आहे, आणि कुठल्याही प्राण्यांच्या विकासाच्या द्वारे मानवाची निर्मिती झालेली नाही हे आपण पाहिलेलं आहे. आणि परमेश्वराने मानवाला निर्माण केलं ते शब्द नुसतं बोलला नव्हेच, तर त्याने एक योजना तयार केली, एक नियोजन केलं, आणि त्या नियोजनाप्रमाणे परमेश्वराने मानवाची निर्मिती केली. आणि मनुष्य प्राणी हा देवाच्या प्रतिरूपाचा आहे आणि त्याच्यासारखा आहे, आणि म्हणून तो संपूर्ण प्राण्यांमध्ये फार वेगळा व्यक्ती आहे. आता देवाने मानवाला निर्माण केलं, पण त्या पाठीमागचा उद्देश काय आहे? देवाने सगळं कोणासाठी निर्माण केलं, कशासाठी निर्माण केलं? ही संपूर्ण सृष्टीची निर्मिती केलेली आहे. ही संपूर्ण कशासाठी केलेली आहे? आणि म्हणून आपण पाहणार की हा 6वा दिवस जो आहे हा सृष्टीच्या निर्मितीमधला फार महत्त्वाचा दिवस आहे. कारण या 6व्या दिवशी एक महत्त्वाची विशेष गोष्ट जर कोणी परमेश्वराने बनवली असेल ती म्हणजे मनुष्य प्राणी हा जीवधारी प्राणी बनवला आहे. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे पवित्र शास्त्राचं अध्ययन करत आहात, आणि ही अध्ययन करण्याची संधी आम्हाला परमेश्वरानेच दिलेली आहे. आणि परमेश्वराने परिस्थिती उद्भवलेली आहे, निर्माण केली आहे, आणि म्हणून आज अशा प्रकारे आपण बायबल अभ्यास करू शकतो, घरामध्ये त्याचं अध्ययन करू शकतो, देवाला समजून घेऊ शकतो. आज जी या जगामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोरोनाने जी केलेली आहे, प्रत्येकाला घरातून बाहेर पडायचं नाही, एकमेकाला भेटू शकत नाही, आणि म्हणून सर्व गोष्टी बंद, जागच्या जागी ठप्प आहेत. पण एक मात्र निश्चित आहे की बाहेरील सर्व जरी वस्तू गोष्टी सर्व काही बंद जरी असतील, पण परमेश्वराचं वचन कोणीही बंद करू शकत नाही. आणि आम्हाला संधी मिळालेली आहे की देवाच्या वचनाचा आम्ही अभ्यास करावा. आणि म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देतो की परमेश्वराने संधी उपलब्ध करून दिली. नाहीतर आपल्याला माहिती आहे, मोबाईल म्हटल्यानंतर, नेट म्हटल्यानंतर मनुष्य त्याच्यावरच दिवसभर राहतो, वेगवेगळ्या गोष्टी पाहतो. पण या वस्तूंचा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो देवाला समजून घेण्यासाठी. म्हणून या ठिकाणी देवाने जे काही निर्माण केलेलं आहे ते कोणते वाईट नाही, सर्व काही चांगलं आहे. आणि मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा आपण मनुष्य करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. आमेन. तर प्रभूची स्तुती असो. आता मनुष्याला परमेश्वराने मानव जाती का निर्माण केली, मनुष्याला का निर्माण केलं, या पाठीमागचा देवाचा उद्देश काय आहे? आपण कोण आहोत आणि कशासाठी आहोत? मानवाच्या निर्मितीच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं, जसं जसं आपण पुढे जाणार तसं तसं पुष्कळ अशा गहन गोष्टी आपल्याला समजतात. अजूनपर्यंत आपण जे पाहिलं, माझ्यापर्यंत तुम्ही विचार करा, माझ्या मित्रांनो, माझा विचार करा.
माझ्या प्रियानो, विचार करा की या ठिकाणी निर्माण केलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्राणी, जे काही निर्मिती केलेली आहे सृष्टीवरती, ती प्रत्येक गोष्ट चांगली आहे, वाईट काहीच नाही आहे. कारण जे जे त्याने निर्माण केलं आणि पाहिलं, तो म्हणाल ते चांगलं आहे. आता मनुष्य निर्माण केला आणि मनुष्य निर्माण केल्यानंतर आता आपण जे पाहत आहोत 26व्या वचनामध्ये, त्या ठिकाणी त्याने निर्माण केला म्हटलं नाहीये की निर्माण करू, म्हणजे एक नियोजन आहे ना. तो पण कसा करू? त्याच्या प्रतिरूपाचा, त्याच्या प्रतिछायेचा आणि त्याच्याशी सदृश्य असा. मग तो मनुष्य काय करणार निर्माण करून? तो प्राणी, हा मनुष्य ह्या पृथ्वीवर काय करणार, तर ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा 26व्या वचनामध्ये, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवतील. कशासाठी? सत्ता करण्यासाठी. मनुष्याची निर्मिती ह्या पृथ्वीवर देवाने जे काही बनवले त्यावर सत्ता करण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ असा, देवाने जे काही बनवलेलं आहे त्याचा योग्य प्रकारे आम्ही सांभाळ करावा. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की 28व्या वचनामध्ये त्याने आशीर्वाद दिला त्या मानवाला बनवून आणि म्हटले की तुम्ही फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. काय म्हटलेलं आहे मनुष्याला? फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. हा माझ्या प्रियानो, परमेश्वराने मनुष्याला बहुगुणित होण्यासाठी, फलद्रूप होण्यासाठी आणि या पृथ्वीवर पसरण्यासाठी, म्हणजे जे काही पृथ्वीवर बनवलेलं आहे, जे निर्माण केलेलं आहे, त्याचा त्यांनी सांभाळ करायचा आहे. म्हणजे ही संपूर्ण सृष्टी देवाची निर्मिती आहे. प्रथम तर आपण पाहिलेलं आहे. आता सर्व देवाने बनवलेलं आहे. आता त्याची संपूर्ण पृथ्वी सांभाळण्याची जबाबदारी कोणावर द्यायची, हा महत्वाचा प्रश्न. आणि म्हणून परमेश्वराने नियोजनबद्ध पद्धतीने मानवाची निर्मिती केली की आता हे सर्व पृथ्वीवर जे काही मी जीवजंतू प्राणी बनवलेले आहेत, आता मी आमच्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा आपण मानव तयार करू आणि ह्या पृथ्वीवर जे काही बनवलेलं आहे त्याचा ते चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे सांभाळ करते. आणि म्हणून माझ्या प्रियानो, परमेश्वराने, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. नर व नारी अशी निर्माण केली. नर आणि नारी असं नाही आहे की पहिल्यांदा प्रश्न विचार होता ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रश्न आहे. पहिला काय? अंडा का कोंबडी, कोंबडी का अंडा, पुरुष का स्त्री, स्त्री का पुरुष? काय या प्रश्नाचं उत्तर फार कठीण आहे ना देणं, पण सोपं आहे. तुम्हाला ते सोपं आहे कारण देवाने या ठिकाणी सोपं करून दिलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे की परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचं प्रतिरूप असा तो निर्माण केला आणि नंतर नर व नारी अशी ती निर्माण केली. म्हणजे नर आणि नारी, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. म्हणजे देवाने फक्त नरालाच निर्माण केलं, बनवलं असं नाही. फक्त नरच त्याच्या हाताची हस्तकृती असं नाहीये, तर नारी सुद्धा परमेश्वराच्या हाताची हस्तकृती आहे. माझ्या प्रियानं, माझ्या बहिणीनं, माझ्या मातानं, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा देवाच्या हाताची हस्तकृती आहात. माझ्या बंधूंनो, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा देवाच्या हाताची हस्तकृती आहात. नर आणि नारी दोघेही देवाच्या हाताची हस्तकृती आहेत. देवाने त्यांना आपल्या हाताने बनवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, का देवाला जाणून घ्यायचं? कारण तो आमचा निर्माण करता परमेश्वर आहे.
आम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याला जाणून घेतलं पाहिजे. आमची निर्मिती कशासाठी आहे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आमचा आध्यात्मिक पिता कोण आहे हे पाहणं गरजेचं आहे. आपण यावर कधी विचार केला नाही, कधी मनन केलं नाही. आमच्या परंपरेनुसार जे काही आम्हाला आलं तसं आम्ही चालत आहे, तसं करत आहे. पण ह्या पृथ्वीवर देवाने मला बनवलेलं आहे, निर्माण केलेलं, याचा उद्देश काय आहे कधीच आम्ही याचा विचार केला नाही. माझ्या प्रिय, तुमच्यासाठी काहीतरी देवाची योजना आहे आणि फार सुंदर योजना आहे. आणि ती योजना या ठिकाणी काय सांगितलेली आहे की 28 वचनामध्ये की पहिली गोष्ट की फलद्रूप व्हा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. है ना? फलद्रूप व्हावे, बहुगुणित व्हावे, पृथ्वी व्यापून टाका. ही कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे. देव फलद्रूप करतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याने निर्माण केलंय कारण प्रत्येक मानवाने आपलं कुटुंब स्थापित करावं. हा, पण ते कुटुंब कसं आहे बघा. या ठिकाणी देवाचं सदृश्य आहे, लक्षात असू दे. या ठिकाणी कोणतेही पाप नाहीये. आत्मिक नर आहे, आत्मिक नारी आहे. हे पुढे पाहणं आपल्या पुढे सापडणार आहे. आणि या ठिकाणी फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाकण्यासाठी एक अधिकार, एक सत्ता दिलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो लक्षात ठेवा की परमेश्वराने जे काय निर्माण केलं ते सर्व चांगलं होतं, ते पवित्र होतं आणि त्याच्याद्वारे त्याचे गौरव करायला पाहिजे होते. जे काय निर्माण केलं ते सांभाळायचं होतं. आणि हे सर्व सांभाळण्यासाठी, पृथ्वीवर प्रत्येक वस्तू सांभाळण्यासाठी देवाने मानवाची निर्मिती केली. मानवाचं काय काम होतं या पृथ्वीवर? फलद्रूप, निष्कलंकतेने, बहुगुणित, निष्कलंकतेने, पृथ्वी व्यापून टाकणं, निष्कलंकतेने. कारण त्या ठिकाणी पाप हे नावाची वस्तूच काय आहे ही माहीतच नव्हती त्या ठिकाणी. कारण परमेश्वराने सर्व काय बनवलं ते चांगलं होतं. म्हणून परमेश्वराने मनुष्याला बनवलं फलद्रूप व्हा. म्हणजे या पृथ्वीवर आत्मिक कुटुंबे असावीत. आध्यात्मिक दृष्टिकोन, आत्मिक आत्म्याने भरलेली, है ना? म्हणजेच पवित्र कुटुंब. फलद्रूप होणं, बहुगुणित होणं, पवित्रतेने, पृथ्वी व्यापून टाकणं, पवित्रतेने. माझ्या प्रियानो, आज तुम्ही पाहता कुठं चांगलं दिसतं का? तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये बघा, तुमच्या कुटुंबामध्ये पहा, कुटुंबाच्या बाहेर बघा, गावात बघा, शहरात बघा, चांगलं काय दिसतं का? काही चांगलं दिसत नाही. पण देवाने तर सर्व चांगलंच बनवलेलं आहे, वाईट काहीच केलेलं नाही. माझ्या प्रियानो, आम्ही कधीच परमेश्वराला दोष लावू शकत नाही की प्रभू हे वाईट आहे, ते वाईट आहे, ते वाईट आहे, ती वस्तू चांगली नाही, तो व्यक्ती चांगला नाही. या ठिकाणी तर असं काय दिसत नाहीये मला. तुम्हाला काय दिसत असेल तर वाईट काय मला सांगा, सांगू शकता. इथं काहीच वाईट दिसत नाही. देवा सदृश्य, देवाच्या प्रतिरूपाचा, म्हणजे जे देवाचे स्वभाव आहे ते देवाच्या स्वभावाप्रमाणे मनुष्याची निर्मिती झालेली आहे. आणि ती निर्मितीनुसार शब्दाच्या द्वारे झाली नाहीये, तर त्याने आपल्या हाताने मनुष्याला निर्माण केलेलं आहे. आपण पुढच्या भागामध्ये पाहणार कसं निर्माण केलं, काय करावं लागलं त्याला निर्माण करण्यासाठी. काय देवाला ओळखणं सोपं नाहीये, फार कठीण आहे समजून घेणं. त्याच्या जवळ गेलं पाहिजे, त्याच्या हृदयाजवळ गेलं पाहिजे, तर तुम्ही त्याला समजून घ्या. आणि एका दृष्टीकडून त्याला ओळखणं, त्याला समजून घेणं सोपं पण आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर बघा जरा सभोवार बाहेर फिरून सृष्टी बघा कशी आहे.
आज पहा तुम्ही या सृष्टीमध्ये पाहिलं तर किती प्रदूषण आहे ना? किती वातावरण प्रदूषण झालेलं आहे. हवा घेणं, श्वास घेणं कठीण जातं. हा, बाहेर फिरणं कठीण जात आहे. पृथ्वी प्रदूषित झालेली आहे. आणि म्हणून सर्व लोक म्हणतात, प्रदूषण मुक्त करा पृथ्वीला, शहराला प्रदूषण मुक्त करा, गावाला प्रदूषण मुक्त करा. माझ्याप्रमाणे परमेश्वराने जे बनवलं त्यावेळेला कोणते प्रदूषण नव्हतं. आता मानव निर्माण केला त्यावेळेला कोणतं प्रदूषण नव्हतं. आतापर्यंत आपण पाहत आहे ते. आता या ठिकाणी कोणतंही अपवित्र नाही, भ्रष्ट तर नाहीये. आणि मानव निर्माण केलेला आहे तो सुद्धा काय भ्रष्ट नाहीये, पवित्र आहे. पण ते पुढे पाहणार आहोत आपण. आता या ठिकाणी मनुष्य निर्माण केला, नुसतं नर नव्हे तर नारी निर्माण केले. आणि म्हणून लक्षात ठेवा, म्हणून मी सांगितलं की डार्विनच्या सिद्धांताकडे जास्त जर तुम्ही लक्ष टाकलं, प्राण्यापासून मनुष्याची निर्मिती झाली, प्राण्याच्या विकासाप्रमाणे निर्मिती झाली असेल तर मी त्याच्याकडे जास्त लक्ष टाकत नाही, त्याला भाष्य करत. कारण तिथे आम्ही लक्ष टाकणं म्हणजे याचा अर्थ की आमच्या जीवनामधला तो वेळ किंवा ती घटका किंवा ते दिवस व्यर्थ घालवण्यासारखं आहे. त्याच्यातून काही साध्य होणार नाही, काही साध्य होणार नाही. कारण पवित्र शास्त्रामध्ये स्पष्टपणे केलेलं आहे निर्मितीबाबत. आणि म्हणून परमेश्वराने नर आणि नारी ती निर्माण केली आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला. बघा, या पृथ्वीवरचा पहिला प्रथम पुरुष आणि प्रथम स्त्री काही त्यांच्याकडे नाहीये, खाली आहेत. परमेश्वर जे काही बनवतो, जे निर्माण करतो ते सर्व तो आशीर्वादित करतो. ते सर्व आशीर्वादित करतो. हा, लक्षात असू दे. या ठिकाणी सुद्धा परमेश्वराने काय केलेलं आहे, मनुष्य निर्माण केला, त्याने आशीर्वाद दिलेला आहे. हा तो आशीर्वाद कोणता आहे? तो तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. कोणता आशीर्वाद आहे? तर तो आशीर्वाद आहे, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. कुठे आणा? सत्तेखाली. म्हणजे ह्या पृथ्वीवर त्या मानवाला देवाने अधिकार दिला, सत्ता दिली. सत्ता म्हणजे प्रभुत्व. हे तुम्ही आता सांभाळा, सांभाळा माझ्या प्रियानो. देवाने जे काही दिलेलं आहे हे सांभाळण्याचं काम मनुष्याच्या हातात दिलेलं आहे. या पृथ्वीवर जे काही बनवलेलं आहे हे सांभाळण्याचं काम मनुष्याच्या हातात आहे. आपल्याला माहित आहे, सत्ता चालवा म्हणजे प्रभुत्व चालवणं म्हणजे ते आम्ही सांभाळणं, त्याची देखरेख करणं, देखभाल करणं. पाहता तुम्ही आज पृथ्वीवर एवढं प्रदूषण का आहे? मनुष्याने या सृष्टीची देखभाल केली नाही. प्रदूषण का वाढत आहे? जंगलतोड, झाडं तोड, अमुक तोड, सपाट सर्व प्रदूषण वाढत चाललंय. तुम्हाला माहित आहे का? म्हणजे आता काही अनुभव आहे ह्या 2-3 महिन्यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, की सगळीकडे पाहिलं तर सर्व शांत 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 आहे. बाहेर गेलं तरी शांत, गलीत गेलं शांत, रस्त्यावर गेलं शांत. लोक बाहेर घोळक्याने फिरणं त्यांना कठीण झालेलं आहे. म्हणजे तोही आवाज नाही, काय, सर्व काही शांत झालेलं आहे. माझ्या प्रियानो, बाहेरचं वातावरण किती चांगलं झालंय माहिती आहे तुम्हाला? प्रदूषण मुक्त झालंय. हे प्रदूषण कोणी आणलं? देवाने नाही माझ्या प्रियानो. हे आजार कोणी आणले? देवाने नाही माझ्या प्रियानो. हे आमच्यामुळेच आलेत. ओके, ह्या पुढं पाहणार आहोत, याच्याकडे आपण लक्ष देऊया नंतर. पण या ठिकाणी मनुष्याला निर्माण केलं आणि त्यांना आशीर्वाद दिला की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी आपण टाका आणि ती तुम्ही सत्तेखाली आणा. म्हणजे प्रत्येक पृथ्वीवरची प्रत्येक वस्तूवर मनुष्याने अधिकार करावा, सत्ता चालवावी.
म्हणजे मनुष्याच्या हातामध्ये अधिकार दिलाय, मनुष्याच्या हातामध्ये अधिकार दिलेला. पण ह्या मानवाने काय केलं, ही सुंदर पृथ्वी, चांगलं जे बनवलेलं होतं, काय या पृथ्वीचं स्वरूप आम्ही जर पुढं पाहिलं, अजून आहे पुढच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कसं स्वरूप होतं ते. तुम्ही समजा की प्रस्तावनाच आहे, अजून आपल्याला पुढं पुष्कळ जायचंय. पण हे संपूर्ण स्वरूप जे बनवलेलं परमेश्वराने होतं विद्रूप करून टाकले आम्ही, त्याचं पुरं विद्रूप केलेला. काय म्हणून मानवाच्या हातामध्ये सत्ता दिली, अधिकार दिला, प्रभुत्व दिला, पण मनुष्याने या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेतला. अधिकार दिला याचा अर्थ त्याचा गैरफायदा घेणे असा होत नाही. देवाने सर्व काही बनवलं या जगामध्ये, सर्व संपत्ती आहे जगामध्ये, तिचा सर्व उपयोग करण्यासाठी, उपभोग करण्यासाठी मनुष्याच्या हातात सोपवलं. मनाला वाटेल तसं त्याचा वापर करायचा नाही. आपण मनाला वाटेल तसं वापर करतोय. हा माझ्या, आणि म्हणून आम्ही काय करत आहोत, तुम्हाला कोणी बनवलं, कशासाठी बनवलं, कधी विचार केला का? तुम्ही विचार करा. देवाने तुम्हाला बनवलंय, त्याच्या प्रतिरूपाचं, त्याच्या सदृश्य. माझा प्रश्न आहे, तुम्ही स्वतःला तो प्रश्न विचारा की मी खरोखर देवाच्या प्रतिरूपामध्ये मी आहे का? मी देवाच्या स्वरूपाचा मी आहे का? आहे का? तुम्ही कधी हा प्रश्न स्वतःला तुम्ही विचारला का? नाही सर विचारला. मला वाटतं हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. देवाने सर्व काही निर्माण केलं, हे सर्व चांगलं होतं ना? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, मी चांगला आहे का? मी चांगली आहे का? माझं स्वरूप कसं आहे? मी देवाच्या प्रतिरूपामध्ये आहे का? हा माझ्या बंधूंनो, माझ्या बहिणीनं, माझ्या प्रियानो, तुम्ही कधी स्वतःला प्रश्न केला, मी कसा आहे, मी कशी आहे? कधी प्रश्न केला का? नाही. तुम्ही प्रश्न करा, स्वतःला विचारा. आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या प्रतिछायाचा, आपल्या सदृश्य असं परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलंय. दाविदाने याचं सुंदर प्रकारे स्तोत्रसंहितेमध्ये म्हटलंय बघा. मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. कोण आहे मनुष्य? काय करतोय? मर्त्य मनुष्य, मानव. या ठिकाणी 5व्या वचनामध्ये परमेश्वर फार सुंदर म्हटलेलं आहे दाविदाने, तू त्याला देवापेक्षा किंचित कमी केले आहेस. देवापेक्षा किंचित कमी असं म्हटलं या ठिकाणी. बघा मनुष्य कसा आहे, तुम्ही कसे आहात, देवापेक्षा किंचित. म्हणजे देवाचे स्वभाव त्याच्यामध्ये काही, म्हणजे काही स्वभाव, परमेश्वर सार्वभौम आहे, आम्ही तसं नाही. म्हणजे आपण देव होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. देव सर्व समर्थ आहे, आम्ही असं नाही होऊ शकत. सर्व शक्तिमान आहे, नाही आम्ही एवढं करू शकतो. काही स्वभाव नाही, पण त्याच्यामधले काही स्वभाव मनुष्यामध्ये आहेत, तुमच्यामध्ये आहेत. मी आहे का तसं? सहावं वचन म्हणतं, तू त्याला आपल्या हाताच्या कृत्याचे प्रभुत्व दिलेलं आहेस. बघा परमेश्वराने जे आपल्या सर्व बनवलेलं या पृथ्वीवर आहे, जे हाताचं कृत्य आहे,
ते सर्व देवाच्या हातात होतं, त्याने तुमच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. प्रभुत्व दिलेला आहे. अधिकार करण्यासाठी, पण तो जबरदस्तीने नाही. आणि म्हणून माझ्या प्रियानो, आम्ही पुष्कळ गोष्टीचा गैरफायदा घेतो, कारण आम्ही काय करतोय आपल्याला समजत नाही. आम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनाविषयी विचार करा की या ठिकाणी म्हटलंय बघा की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. तुम्ही फलद्रूप झाला आहात का? होय म्हणा. बहुगुणित झालात का? होय, झालेलो आहे. परंतु कशा प्रकारे? मी सत्ता चालवत आहात का? होय, मी सत्ता चालवत आहे. कुटुंबावर सत्ता चालवत आहे, पत्नीवर सत्ता चालवत आहे, पतीवर सत्ता चालवत आहे, शेजाऱ्यांवर सत्ता चालवत आहे ना, अधिकार करत आहे. पण कशा प्रकारे? कधी याचा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला नाही? हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, मला यातून एक सांगायचं आहे की महत्वाची गोष्ट की परमेश्वर जे काही निर्माण करतो ना, ते असं निर्माण करून त्याला सोडून देणं किंवा टाकून देणं असं करत नाहीये. त्यानं तो नेहमी आणि नेहमी आशीर्वाद देतो. दुसरी या वचनातून एक गोष्ट समजते, ती म्हणजे जर आपण पाहिलं 25 वचनापर्यंत परमेश्वराने सर्व काही बनवलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. मी छोटासा सारांश सांगतो त्यामध्ये. आणि सगळं बनवल्याच्या नंतर शेवटी परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली. म्हणजे याचा अर्थ असा की मनुष्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत, कोणत्या गरजा आहेत, त्या गरजाची तो पहिल्यांदा सर्वप्रथम पूर्तता करतो आणि मगच त्याची तयारी करतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण मनुष्य, आपल्याला घर बांधावी लागतात, कोणती वस्तू खरेदी करावी लागते. पण ती खरेदी करण्यासाठी आपण डायरेक्ट तसंच जातो का? खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी आपण डायरेक्ट असं घर बांधायला सुरुवात करतो का? नाही. जर खरेदी करण्यासाठी जायचं असेल तर सर्वात प्रथम खरेदी करण्यासाठी लागणारी जी आर्थिक गरज आहे तिची पहिल्यांदा मी तयारी करतो, पूर्तता करतो आणि मग आम्ही ती वस्तू घेण्यासाठी जातो. दुसरं उदाहरण, आपण घर बांधतो. मग काय करतो? उठतो आणि घर बांधतो का? मग असं असतं तर सर्वांनी, प्रत्येकाने आपापली घर तशीच बांधली असती, केव्हाही बांधली असती, कशी बांधली असती. प्रत्येक जण उठसूट आपलं घर बांधत गेलं असतं. पण नाही, पहिल्यांदा ते बांधण्यासाठी लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्याची तो पूर्तता करतो. पूर्तता करतो आणि नंतर मग त्याची तो सुरुवात करतो. अगोदर सगळं सुरुवात करतो नंतर पूर्ततेची तयारी करतो असं होत नाही ना. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की पहा, देवाचा स्वभाव मनुष्यामध्ये आहे की नाही? काही अंशी दिसतो की नाही दिसतो? तुम्ही विचार करा. कारण मनुष्याला बनवण्या अगोदर त्याने सगळ्या गोष्टीची, त्याला काय लागणार, त्याला खायला काय लागणार आहे, सगळ्या गोष्टी पूर्तता केलेली आहे. आणि मग मनुष्याचं निर्मिती केलेली आहे. पुढे संपूर्ण पाहायला मिळेल आपल्याला. म्हणजे परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे, परमेश्वराने तुम्हाला बोलावलेलं आहे. तर मी सांगतो, निश्चित सांगतो की हे वचन जे आहे, तर निश्चित मी सांगतो की परमेश्वर सर्व गोष्टी तयारी करतो आणि त्याच्यानंतरच तो तुमची निवड करतो. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. तुम्ही
येशूवर विश्वास ठेवला, देवाला माहिती आहे येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आता तुम्ही देवाचे लेकरं झालेले आहात, तुमच्या कोणत्या गरजा आहेत त्याला माहिती आहे, त्या गरजाची त्यांनी पूर्तता केलेली आहे, ऑलरेडी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद दिलेला आहे तुम्हाला, पण आम्हाला ते माहित नाही, आम्ही समजून घेतलं नाही. देवाला जाणलं नाही तर आम्ही काय समजणार? देवाला कधी समजून घेतलं नाही, आम्हाला कसं समजणार? कारण या ठिकाणी स्पष्ट आहे, सर्व काय निर्माण केलं नंतर मनुष्य निर्माण केला, म्हणजे मनुष्याला लागणाऱ्या सर्व गरजा या ठिकाणी परमेश्वराने अगोदर तयार करून ठेवलेल्या आहेत माझ्या प्रिय. आणि म्हणून महत्वाचं आहे की ह्या गरजा ज्या परमेश्वराने अगोदर तयार केलेल्या आहेत आणि मग मानवाची निर्मिती केलेली आहे. पण या ठिकाणी मनुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नाहीये हे लक्षात असू दे. कारण हा 6वा दिवस आहे. या 6व्या दिवसाच्या शेवटाकडे जर आपण गेलो तर निश्चितच तुम्हाला याचं गांभीर्य कळेल. आता मी तुम्हाला सांगतोय की त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. नवीन करारामध्ये इफिसकरास पुस्तक पौलाने लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी पौल काय म्हणतोय बघा, पहिल्या अध्यायामध्ये आणि 3ऱ्या वचनामध्ये, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले आहे. काय केलेलं आहे? आशीर्वादित केलेलं आहे. आपली एक चूक आहे, आपली एक चूक आहे का चुकीची गोष्ट आपण करतो ती आम्हाला समजत नाही. प्रभू मला आशीर्वादित कर, प्रभू मला आशीर्वादित कर. हो ना? मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराने तुम्हाला अगोदर आशीर्वादित केलेला आहे. तुमच्यासाठी सगळ्या योजना तयार आहेत, त्याच्याकडे तयार आहेत. तुमचा जन्म होण्या अगोदरच देवाने तुमच्याविषयी सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत. आणि त्या चांगल्या तुमच्यासाठी हिताच्या आहेत. पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे काय, की माझे संकल्प हे तुमच्या हिताचे आहेत. पण तुम्ही जरा देवाला ओळखून घ्या, जाणून घ्या देव कसा आहे. देवाजवळ या, माझ्याप्रमाणे देवाला समजून घ्या, स्वतःला पण समजून घ्या की मी कोण आहे, मी काय करत आहे, मी कसा जगत आहे. कारण आपण निर्माणकर्त्याला विसरलोय. आपण निर्माणकर्त्याजवळ गेलं पाहिजे. तो कधी सोडत नाही, कधी टाकत नाही माझ्या प्रियानं. तर प्रभूची स्तुती करा की परमेश्वराने मनुष्य मी पण आहे, मनुष्य तुम्ही पण आहात, मनुष्य प्राणी आहे. काहीतरी करण्यासाठी परमेश्वराने या पृथ्वीवर तुम्हाला आणि मला ठेवलेला आहे. ह्या पृथ्वीचं पूर्ण भविष्य, इथं काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की सर्व पृथ्वी व्यापून टाका म्हटलेलं आहे ना. म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं भविष्य, अधिकार, सत्ता चालवणं, म्हणजे पृथ्वीचं जे भविष्य आहे, भविष्य कोणाच्या हातात दिले? ह्या पृथ्वीचं भविष्य मानवाच्या हातात दिलेलं आहे. सत्ता चालवा. कुठे? फक्त कुटुंबात नाही, फक्त शेजाऱ्यावर नाही, फक्त गावात, पूर्ण पृथ्वीवर व्यापून टाका. सत्ता चालवा पूर्ण पृथ्वीवर, प्रत्येक प्राण्यावरती. या पृथ्वीचं भविष्य माझ्या प्रियानं तुमच्या हातामध्ये आहे. बघा, तुमच्या हातामध्ये आहे पृथ्वीचं भविष्य. या पृथ्वीला सांभाळणं तुमच्या हातामध्ये आहे, माझ्या हातामध्ये आहे.
हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे, एक जबाबदारी आहे. कारण यासाठीच देवाने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. परमेश्वर सर्व काही गोष्टींचा पुरवठा करणार आहे, त्याने सर्व काय पुरवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मी तुम्हाला सांगतो, ह्या पृथ्वीचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. आज पाहतो ही पृथ्वी पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे. ह्या मानवाने पृथ्वीच्या प्रत्येक वस्तूचा गैरफायदा घेतलाय. जसं मनाला वाटेल तसा प्रत्येक मनुष्य चालत आहे. मनाला वाटेल त्या सर्व गोष्टी करत आहे. हा माझ्या प्रियानो, आपण हेच करतो ना, तुम्ही पण तेच करता. खरं जग करते म्हणून आपण करतोय. आमच्या परंपरेने ते आलंय म्हणून आम्ही करतोय. पण माझ्या प्रियानो, मी तुम्हाला सत्य ते सांगतो, देवाने मनुष्य निर्माण केला त्याला कोणती गोष्ट वाईट नव्हती, सर्व काही चांगलं होतं. मनुष्य पण वाईट नव्हता, मनुष्य पण चांगला होता. मी थोडक्यात 6व्या दिवसाच्या शेवटच्या वचनाकडे आपण जाऊन जरा सांगतो तुम्हाला. काय मनुष्याला ज्यावेळेस परमेश्वराने बनवलं, 31व्या वचनामध्ये म्हटलंय बघा, 6वा दिवस मी पूर्ण केलं नाही, अजून पुष्कळ आहे. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने बघितलं. 5 दिवसापर्यंत सुद्धा आपण तेच पाहिलं. पशु पक्षी प्राणी जीव जंतू झाडे समुद्र आकाश तारे सर्व काही बनवलं आणि परमेश्वराने पाहिलं, सर्व चांगलं आहे, सर्व चांगलं आहे. पण 6वा दिवस फार वेगळा आहे माझ्या प्रियानो. या 5 दिवसामध्ये जे काही सर्व त्याने निर्माण केलं ते सर्व त्याने मनुष्याच्या हातामध्ये सोपवलं. हा माझ्या प्रियानो, अधिकार करण्यासाठी. आणि म्हणून मनुष्याला त्याने आपल्या स्वरूपाचं बनवलं. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं, आपण केलेले सर्व चांगलं आहे. काय आपण केलेले सर्व चांगलं आहे. आणि आपण केलेलं म्हटलंय बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आपण केलेले सर्व काही चांगले आहे. बघा इथं पुन्हा काय आलेलं आहे, आपण. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त आहे, पवित्र आत्मा आहे, पिता आहे. तो म्हणतो आम्ही केलेलं सर्व काही चांगले. काय काय केलं त्याने, काय केलं, ह्या तिघांनी मिळून काय केलेलं आहे. प्रथम ह्या पृथ्वीचा पाया घातला, सृष्टी निर्माण केली, जीवजंतू निर्माण केले आणि पाहिले सर्व चांगलं आहे. आणि आता हे सर्व निर्माण केल्याच्या नंतर आता एक सांभाळणार कोण, म्हणून या सांभाळण्यासाठी आपल्या प्रतिरूपाचा त्यांच्या प्रतिछायेप्रमाणे त्याने मानव निर्माण केला, आणि तो नर आणि नारी निर्माण केला आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली. ही पृथ्वी आता तुम्ही सांभाळा माझ्या मुलांनो, ही पृथ्वी तुम्ही सांभाळा माझ्या मुलांनो, तुम्ही फलद्रूप व्हा माझ्या मुलांनो, तुम्ही बहुगुणित व्हा माझ्या मुलांनो, ही तुम्ही पृथ्वी व्यापून टाका माझ्या मुलांनो, ह्या पृथ्वीवर तुम्ही सत्ता चालवा. परमेश्वर म्हणतो. कशा प्रकारे, पवित्रतेने, आत्मिकतेने, नीतिमानाने. आणि म्हणून या पृथ्वीवर तुम्ही आणि मी परमेश्वराचं प्रतिरूप म्हणून कार्यरत पाहिजे. मी आहे का, स्वतःला प्रश्न विचारा. तुम्ही त्याचं प्रतिरूप आहात, तुम्ही त्याचं स्वरूप आहात, तुमच्यामध्ये त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणूनच तुम्ही आणि मी, पृथ्वीवरील प्रत्येक नर आणि नारी याने जो त्यांचा निर्माण करता पिता याला जाणून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. का, कारण सर्व त्याने तुमच्या हातात सोपवले. त्याने आपल्या हाताने तुम्हाला निर्माण केले.
आणि म्हणून पुढे आपण परत ते पाहणार आहोत. त्याच्यामुळे आता थोडंसं फास्ट राहतो, म्हणजे तुम्ही अधिक अभ्यास करा, विचार करा, कारण पुढं पुढं पुन्हा तेच आहे. हा एक जसं काही आपला प्रस्तावना म्हणतात त्या प्रकारचंच आहे. कारण दुसऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर प्रकारे तुम्हाला त्याच्यात पुष्कळशा गहन गोष्टी आपल्याला समजणार आहेत. तर या ठिकाणी आपण 28 वचन पाहिलं की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्यकाली आणा. काय काय दिलं त्याने तुमच्या हातामध्ये? समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, यावर सत्ता चालवा. बघा इथं सत्ता चालवा. इथं बघा, फार मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय आहे. पृथ्वी व्यापून टाका व ती सत्यकाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, यावर तुम्ही सत्ता चालवा. आम्ही काय करतोय, कशी सत्ता चालवतोय तुम्हाला माहिती आहे? मग समुद्रातील मासे आपण काय करतोय? मारतोय आणि खातोय. ही सत्ता चालवणं. पक्षी काय करतोय? मारतोय, खातोय. सत्ता चालवणं. प्राणी काय करतोय? मारतोय, खातोय. आमची सत्ता आहे, आम्ही मारला, आम्ही खाणार. यासाठी परमेश्वराने हे सर्व केलेलं नव्हतं, सांगतो तुम्हाला मी, लक्षात घ्या. परत देव म्हणाला 29 वचनामध्ये, पहा, अवघ्या पृथ्वीवरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारी प्रत्येक झाड मी तुम्हाला देतो. बघा, प्रत्येक झाड तुम्हाला देतो म्हणून आम्ही काय झाड तोडतोय? हो, माझंच झाड आहे ते, हे ना, तोडतोय सगळं, माझं 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 तोडतोय. तोडण्यासाठी दिली. ही तुमची अन्न होतील खाण्यासाठी. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खावयास देतो. आणि तसे झाले. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असं म्हटलंय का की तुम्ही पशु खा, पक्षी खा, मासे खा म्हटलंय का? सत्ता चालवा म्हटलंय, खाण्यासाठी म्हटलेलं नाहीये. आज आपण जे करतो, जे खातो, जे करतो ना, ते फार वेगळ्या स्वरूपात विद्रूप झालेलं आहे सगळं. पण प्रभूमध्ये, ख्रिस्तामध्ये सर्व काय शुद्ध आहे. तो पुढे भाग आहे, आपण पुढे पाहूया. पण सुरुवातीचं आपण पाहायला पाहिजे, कारण देवाला जाणून घेतलं पाहिजे देवाने कसं बनवलेलं. बघा, सर्व एकदम पवित्र, शुद्ध आहे, निष्कलंक आहे आणि सर्व काही चांगलं आहे. ह्याच्यामध्ये काहीच वाईट दिसत नाही माझ्या प्रियानं. आज आपण 6वा भाग आहे, पण 6 भाग आपल्यावर पाहायचं काहीच वाईट नाहीये, सगळं चांगलंच बनवलंय, है ना. आणि मग हे बनवल्यानंतर चांगलं सर्व झालेलं आहे. बघा, मनुष्य बनवलाय, सर्व चांगलं आहे. आणि तो म्हणतो 31व्या वचनामध्ये, आपण केलेले सर्व काही चांगलं आहे असं देवाने बघितलं. आता या ठिकाणी देवाने सर्व काय पाहिले. मनुष्य बनवला, नर बनवलाय, नारी बनवली, पशु बनवलाय, पक्षी बनवले, है ना, सर्व चांगलं आहे. पृथ्वी बनवली, सर्व चांगलं आहे. आनंदी आनंद आहे, शांती आहे. तिथं कुठं अशांती नाहीये, तिथं कुठं दुःख नाहीये, तिथं क्लेश नाहीये, तिथं वेदना नाहीये. ही देवाची आकाश आणि पृथ्वी आहे, हे स्वर्ग आहे. माझ्या मते मला हे स्वर्ग वाटतं. इथं दुःख नाही, कारण स्वर्गामध्ये दुःख नाही, कष्ट नाहीत, आनंद आनंद आहे. बघा, या येतपर्यंत परमेश्वराने जे काय निर्माण केलं, मनुष्य निर्माण केला, सर्व काय बनवलेलं आहे. नर नारी कशी आहेत? आनंदी आहेत, चांगलं आहे. तुम्ही विचार करा, तुमचा जन्म झाला त्यावेळेस तुम्ही तर पाहिलं नसेल तुम्ही स्वतःहून स्वतःला, पण आम्ही आपल्या आई वडिलांना विचारू शकतो की आम्ही कसे होतो. तुमचे फोटो तर तुम्ही पाहत असाल ना, लहानपणाचे, बालपणाचे फोटो बघा तुमचे. तुमचा चेहरा पहा जरा त्या फोटोमध्ये, किती छान दिसत होतं ना, किती चांगलं दिसत होतं की नाही. आता बालपणाचा फोटो घ्या आणि आताचा फोटो घ्या आणि दोन्ही समोर ठेवा, तुम्हाला कोणतं चांगलं वाटेल? आताचं का बालपणाचं? मला तर वाटतं बालपणाचं वाटेल.
देव निर्माण करतो सर्व चांगलं असतंय, आम्ही त्याला फार विद्रूप करून टाकतोय. फार विद्रूपता आणलेली आहे. हा माझ्या प्रेरणा फार विद्रूपता आणलेली आहे. काय विद्रूप करतो तुम्हाला सांगतो. पुष्कळशा गोष्टी आहेत. ऍक्च्युली हे जास्तीत जास्त स्पष्ट करण्यासाठी स्त्रियांकडे जर पाहिलं काय तर किती विद्रुप असते. पुरुषांकडे पाहिलं किती विद्रुप असते. पण ते लहान बालका असतात त्यावेळेला कशी असतात. त्याच्या चेहऱ्यावर काय डाग असतात का, कुठे गोंदलेलं असतंय का, नसतंय ना. तुमचा जन्म झाला त्यावेळेला कुठे गोंदलेलं होतं का, तुमच्या कानामध्ये कुठे होल वगैरे होते का, नाकामध्ये कुठे होल वगैरे होते का, नाही ना, काही नव्हते. फार सुंदर होते तुम्ही, फार सुंदर दिसत होता. आणि म्हणून म्हणतात ना, मुलं देवाची फुलं. जन्मल्यावर किती आनंद होतो नाही, किती चांगलं बाळ दिसतंय. पण जसं मोठं मोठं होत जातंय तसं ते विद्रूप होत जातंय. मला यातून सांगायचं एक समजून घ्या की परमेश्वराने जे काय निर्माण केलं, मनुष्याला निर्माण केलं, तो मनुष्य चांगला होता. परमेश्वराने नर आणि नारी ती निर्माण केलेली आहे. आणि देवाने मनुष्याला निर्माण यासाठी केलं, त्या पाठीमागचा खरा उद्देश जर कोणता असेल तर तो कोणता आहे, सांगू शकाल का तुम्ही या प्रश्नाचं उत्तर. आम्ही देवाचं प्रतिनिधी म्हणून ह्या पृथ्वीवर आहोत. ह्या सर्व देवाच्या ज्या वस्तू आहेत, ही सृष्टी आहे, हिचं सांभाळ करणारे आम्ही एक कारभारी म्हणून आहोत. देवाने सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेला कोणत्या प्रकारची भ्रष्टता नव्हती. सर्व चांगलं होतं. आम्ही तसंच्या तसंच ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीचं जे भविष्य आहे हे मनुष्याच्या हातात दिलेलं होतं. हा जे कोणी बिघडवलं. आम्ही देवाला नेहमी दोष लावतो माझ्या प्रियानं. तुम्ही विचार करा, तुम्हाला देवाने कशासाठी बनवलंय. फलद्रूप होण्यासाठी, बहुगुणित होण्यासाठी, पृथ्वीवर पसरण्यासाठी देवाने आशीर्वाद दिलेले आहेत. आणि या पृथ्वीवर सत्ता चालवण्यासाठी. तुम्ही कोण आहात. देवाचा प्रतिनिधी, देवाच्या स्वरूपाचे तुम्ही आहात. देवाचे स्वभाव तुमच्यामध्ये आहे. मी तसा आहे का, मी तशी आहे का. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आणि तुम्ही पहा, होय प्रभू, जसं तू मला बनवलंस तशीच मी आहे, जसं तू मला बनवलंस तसाच मी आहे. विचारा, स्वतःला प्रश्न विचारा. देवाजवळ या, नम्र व्हा. देव किती चांगला आहे. देवाला आम्ही कधी जाणून घेतलं नाही, देवाच्या जवळ कधी गेलो नाही, त्याला समजून घेण्याचा कधी विचारच आपण केला नाही. आपल्याला जसं वाटतं आपण तसं करतोय, जसं आपल्या मनाला वाटतं आपण तसं करतो. मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुमच्यासाठी देवाची एक योजना आहे, निश्चित आहे. ती चांगली आहे, ती तुमच्या हितासाठी आहे. तुम्ही देवाचे आहात, ह्या जगाचे नाही.
देवाने तुम्हाला तुमच्या हाताने बनवलेला आहे. देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, कुठल्या मनुष्याने केलेलं नाही. देवाचे स्वभाव तुमच्यामध्ये पाहिजे, जगाचे स्वभाव नाही. किती प्रश्नांची उत्तरं यामध्ये सापडलेली आहेत, है ना? पुष्कळ प्रश्नांची उत्तरं सापडलेली असणार तुम्हाला, अजून सापडणार आहेत. आता हा संपूर्ण एक प्रस्थानच झाली 6 दिवसाची. अजून पुढे पुष्कळ बाकी आहे. अजून देवाला जाणून घ्यायचं, आपल्याविषयी जाणून घ्यायचंय, फार महत्वाचं आहे. अजून देवाच्या गोष्टी आपल्याला पुष्कळ समजून घ्यायच्या आहेत, अजून नाही समजलोय आपण. परमेश्वर तुमच्यासाठी कशा प्रकारची तरतूद करून ठेवतो अगोदर. कशा प्रकारची योजना करून ठेवतो अगोदर. तुम्ही आईच्या गर्भामध्ये होता त्याच्या अगोदर पासून परमेश्वराने तुमच्यासाठी चांगली योजना आखलेली आहे, आणि तुमच्या हिताची आहे. पण माझ्या प्रेरणा कधी आपण समजून घेतली नाही ना, कारण देवाला समजून घेतल्यानंतर आपल्या योजना कशी समजणार. आपण जगामध्ये भटकलेलो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी 6वा दिवस आहे. म्हणजे 6 दिवसामध्ये काय काय घडलं, कसं कसं घडलं, हा एवढाच आपण सारांश पाहिला. सृष्टीची निर्मिती कशी झाली, देव कसा आहे, येशू कुठे आहे, पवित्र आत्मा कुठे आहे, मनुष्याची निर्मिती कशी झाली, प्राण्यापासून नाहीये, काही गोष्टी स्पष्ट आहेत त्याच्यामध्ये. आणि या सगळ्या गोष्टीचा शिल्पकार जर कोण असेल तर तो परमेश्वर आहे. हा माझ्या प्रियानं, तुमचा शिल्पकार परमेश्वर आहे, तुम्हाला बनवणारा परमेश्वर आहे. त्याच्यासारखं चित्र कोणालाही काढता येणार नाही, कोणालाच काढता येणार नाही. आपलं स्वतःचं चित्र आपल्याला काढता येतं का? फक्त आम्ही ते कॅमेरा घेतो, फोटो मारतो, चित्र काढतोय. तरी हाताने काढू शकतो का? नाही काढू शकत. तर त्या देवाने आपल्या स्वतःचं चित्र रेखाटलेलं आहे. ती कृती आहे, त्याची छाया आहे, आणि ते तुम्ही आणि मी आहोत. त्याने तुम्हाला आणि मला हाताने बनवलंय, त्याच्या स्वतःच्या हाताने. मनुष्य किती भाग्यवान आहे, तुम्ही किती भाग्यवान आहात. ज्या देवाने तुम्हाला बनवलं, ज्या देवाने तुम्हाला निर्माण केलं, जर त्या देवाला जर तुम्ही ओळखलं, जाणून घेतलं, तर तो देव तुम्हाला कधी टाकेल का? कदापि नाही. पण त्याला ओळखून घ्या, त्याला समजून घ्या, त्याला जाणून घ्या, कारण देव चांगला आहे. बघा, देवाने मनुष्याला बनवलं आणि शेवटी हे सगळं बनवून तयार झालेलं. आता या 6 दिवसामध्ये पृथ्वीची रचना झालेली आहे, सृष्टीची रचना झालेली आहे, मनुष्याची रचना झाली आहे, सर्व काय निर्माण झालेलं आहे, मानवही निर्माण केलेला आहे हा 6 दिवसामध्ये. आणि त्या मानवाला आशीर्वाद पण दिलेला आहे. पुढे त्यांनी काय करायचं सर्व काय त्याच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. या 6 दिवसामध्ये परमेश्वराने जे करायचं ते सर्व केलेलं आहे. आणि मग पुढे जो येतो तो 7वा दिवस आहे, आणि त्या 7व्या दिवसाविषयी आपण पुढे पाहूया, है ना. आणि तोपर्यंत परंतु याच्यावर आपण मनन करूया की मी कोण आहे, माझं या पृथ्वीवर काय काम आहे, मला कोणी निर्माण केलं, माझा निर्माणकर्ता कोण आहे. तुम्ही जरा विचार करा, तुम्ही विचार करा. तुम्ही ते ड्रीम बघा, स्वप्न बघा, चित्र बघा की देव तुम्हाला कसा निर्माण करत आहे. देवाने कसं केलं, सगळं चांगलं होतं, मी पण चांगलं होतो, चांगले आहे होते, आता मी कशी आहे, मी आता कसा आहे. हा माझ्या प्रियानं विचार करा, थोडा समजून घ्या, स्वतःविषयी पण जाणून घ्या, आणि देवालाही अधिक ओळखा, जेणेकरून तुम्ही अधिक आणि अधिक देवाच्या जवळ जा. कारण देव फार प्रेमळ आहे. तो आपल्या मुलांना बोलावत आहे, माझ्या मुलांना या, या माझ्या मुलांना. फार प्रेमळ आहे.
कारण तो तुमचा आणि माझा, या संपूर्ण सृष्टीचा तो निर्माण करता परमेश्वर आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, आपण पुढच्या भागामध्ये जाण्यासाठी इथं थांबूया, कारण तो फार मोठा भाग होणार, तरी फार मोठी आहे. पण रोज आणि रोज आपण याच्यावर मनन करतो. मी विचार करा, पुढे जाऊ नका, तुम्ही याच्यावर विचार करा. पुन्हा पुन्हा तुम्ही जो पहिला अध्याय वाचा आणि पहिला अध्याय वाचून त्यावर तुम्ही मनन करा की तुम्हाला त्याच्यातून काय समज, तुम्ही लिहून काढा. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर इथे सापडते. कुठे जाण्याची गरज नाहीये, इथेच सापडतील. ह्या पवित्र शास्त्रामध्ये सापडतील. कारण सर्व प्रश्नांची उत्तर इथंच आहेत. जगातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं आहे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं आहे. आणि माझ्या प्रियानो, माझा विश्वास आहे की तुम्ही अधिक आणि अधिक परमेश्वराला जाणून घ्याल, त्याच्या जवळ जाल, त्याच्याबरोबर सहभागिता, रिलेशनशिप बिल्ड कराल, घनिष्ठ नातेसंबंध स्थापित कराल. आणि अनेक लोकांना सुद्धा तुम्ही याविषयी अधिक देवाविषयी जाणून घेण्यासाठी त्यांना तुम्ही मदत कराल. कारण तुमचं कामच हे आहे, मनुष्याचं कामच हे आहे की आम्ही एकमेकाला मदत केली पाहिजे.